आजच्या दिवसातील दुसरा सामना विराट स्मृती 11 बाबू शेळके साहेब आणि सुरेशजी शेळके साहेबांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला वैभव स्मृती 11 जिवलग मित्र परिवार यांचा हा संघ पाहायला मिळतोय. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक विठ्ठलला पाहतोय. ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्कवरती योगेश मालुसरे पाहायला मिळतात. अगदी मिड ऑफ मध्ये खेळून काढले. ऑफ ड्राईव्ह करायचा आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र अप्रतिमरित्या मात्र प्रोटेक्ट केलाय. तिथे फिल्डर हरी पाहायला मिळतात. तिथे सुरुवात झाली एका धावेनं पाहायला गेलं तर, आणि ज्या पद्धतीने मात्र ही मॅच पाहायला गेलं तर फ्रेश मॅच आहे, महत्वपूर्ण आणि लीग पद्धतीमधील पहिला सामना जिंकण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न आपण पाहायला मिळतात. इथे पृथ्वीराजला पाहतोय. ते ऑन स्ट्राईक या नावाचा मात्र वादळ सातत्याने मात्र टेनिस क्रिकेटमध्ये घुमताना पाहायला मिळतोय. पृथ्वीराज यादव हे नाव कोणाच्या लक्षात नाहीये. प्रत्येक टेनिस क्रिकेटच्या मात्र या पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक मात्र क्रीडा रसिकांच्या मात्र नजरेस पडलेला हा मात्र हिरा, ते नाव आहे पृथ्वीराज यादव. आयकॉन प्लेअर म्हणून या टीम मधून खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतात विराट स्मृती 11 बाबू शेळके आणि सुरेश शेळके या संघ मालकांसाठी खेळताना पाहायला मिळतील. विठ्ठल शेळके ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. प्रतिमिती पाहायला गेलं तर अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. बॉल चाललाय. टप्पा 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 सीमा रेषा पार 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 चौकार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये उत्तम गुणसंख्या लेखक अक्षय कदमजी यांचंही अगदी मनापासून आभार करू. पंच आपण पाहताय गुरुनाथ पाटील सर असतील, विनोदजी भगत सर असतील, महेशजी मिसाळे सर असतील, हे तीन पंच ऑफिशियली आपल्याला मात्र या स्पर्धेला परिपूर्ण मात्र कव्हर करताना पाहायला मिळतं. त्यांनाही करूया सरचं स्वागत. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न अगदी या छोटा स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, आणि तोपर्यंत मात्र चांगल्या क्षेत्ररक्षणी मात्र पाहायला मिळालं. पिवंत षटक आहे आणि त्याच्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट आपल्याला पाहायला मिळते. इथून परिपूर्ण बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच केला बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. रतन यांच्याकडनं अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेले. पहिल्या पिवन मध्ये गोलंदाजी करत असताना अप्रतिम योगेश आपल्याला पाहायला मिळतात. येथे षटक घातलं असताना फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना अगदी स्पीड लेग आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्टमध्ये 30 सर्कलमध्ये मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, पॉइंटला आहे. त्याबरोबर अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, आणि डीपमध्ये पाहायला गेलं तर डीप फॉरवर्ड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहतोय रतन, आणि मिड ऑफमध्ये डीपमध्ये हरीशला पाहतोय तिथे. आणि त्यानंतर परत त्याच दिशेनं कॉपी पेस्ट फटका पाहायला मिळाला. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले. एक धावेनं मात्र पाहायला गेलं तर हा षटक पुढे नेत असताना पाहायला मिळालं. मोठा फटका या षटकामध्ये एक आलाय आणि पहिला षटक इथे मात्र समाप्त झालाय योगेश यांच्या स्वरूपामध्ये. आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 7 धावा, 8 धावा. खूप छान क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं कालच्या दिवसामध्ये. आज 6 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. मॅच क्रमांक दुसरे मात्र इथे मार्गस्थ आहे विराट स्मृती 11 यांच्या विरोधामध्ये वैभव स्मृती 11. विराट स्मृती टीमचा मात्र आयकॉन प्लेअर पृथ्वीराज यादवला पाहतोय इथे, तर वैभव स्मृती 11 याच टीमचा मात्र आयकॉन प्लेअर आहे तो योगेश मालुसुरे. या दोन खेळाडूंना मात्र आपण पाहायला गेलं तर खेळताना पाहू, आणि उत्तम खेळ सातत्याने मात्र या खेळाडूंना पाहायला गेलंय. आज बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र तेवढेच ताकदवान आणि बलवान आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने मात्र या क्रिकेटला सजवले गेले. आज वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 मधला दुसरा दिवस संपन्न होताना पाहायला मिळतो, आणि या स्पर्धेतील उत्तम खेळ प्रत्येकाला मात्र इथून पाहायला मिळणार आहे. सुफियान शेख गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी मात्र आणले गेलेत. विठ्ठल शेळकेला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळून काढलाय मात्र पाहायला गेलं तर तेवढीच ताकदवान फटका. 1 बाउन्स बॉल होतोय फरार आर पार. मिड ऑनला मात्र चिडफाड करत येथील धावा 4 चौकार.
पाहायला मिळाले. ग्रामीण क्रिकेट त्यांच्याकडनं खेळताना पाहायला मिळत आहेत. पानेरी 11 या टीम कडनं खेळताना पाहायला मिळतात. परत एकदा कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल होतोय फरार. एक्स्ट्रा कव्हर वरना सीमारेषा पार. विठ्ठल शेळके यांच्या बॅट मधून आलाय. पृथ्वीराज यादव यांच्या बॅट मधून आलाय. 4 चौकार. या क्लास सातत्याने मात्र पृथ्वीराज यादव यांनी मात्र दाखवलंय. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळणं मात्र सहजासहजी अगदी कठीण काम असताना ते मात्र साधं सोपं सातत्याने पृथ्वीराज यादव यांनी मात्र ते सोपं करताना दाखवले. सुफियान शेख यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरून आणखी एक बॉल होते. 2 बाउन्स. बॉल होते फरार. सीमा रेषा पार. पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक येतोय मात्र इथून 4 चौकार. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. 3 बॉलवरती आल्यात 12 धावा. टीम मीटिंग घ्यावी लागली 3 बॉल नंतर सुफियान शेख या गोलंदाजांसाठी, कारण इथून ऑन फायर. मैदान कोणाचंही असो मग तो त्या मैदानामध्ये धिंगाणा 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 माझा असेल त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. नाव आहे पृथ्वीराज यादव. राज करताना मात्र पाहायला मिळतात मैदानामध्ये. का बॅटिंग केली. मंत्रमुग्ध करणारी मात्र बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. टीम मीटिंग घ्यावी लागली. इथून P1चा षटक आहे त्याचा परिपूर्ण वापर केला जातोय आणि या षटकामध्ये या कमीत जास्तीत जास्त धावा घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न. 3 चौकार आल्यानंतर सुफियान शेख काय करतील. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस. टेनिस क्रिकेट मधील मात्र उत्तम बॉल हाताला गेलाय परंतु हाही बॉल मैदानाला गुदगुल्या करत चाटत पुसट इथे मात्र बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. 4 4 4 चौकार. चौथा चौकार या बॅट मधून आलाय. काय इथे मात्र फलंदाजी सजवली जातोय. आता सुफियान शेखला म्हणावं लागत असेल चुलीवरचा तवा आणि पृथ्वीराज यादवची हवा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे त्या बॅटिंग सजवली आहे पृथ्वीराज यादव. टेक्निकली फलंदाजी. हा फटका चांगला पाहिला. चांगला टायमिंग. प्रॉपर हिट. नो चान्स. आउट ऑफ द पार. बॉल चाललाय खन 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 खनखणीत आवाज करणारा पृथ्वीराज यादव यांच्या बॅट मधून येतो हा खनखनीत षटकार. रंग चढला. आता क्रिकेटला पाहायला गेलं तर या मॅच मध्ये पाहायला गेलं तर त्या ज्या पद्धतीने मात्र इथून शिवन्य 11 सचिन पवार यांचा मात्र हा संघ विजय होताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र दुसरा सामना इथून वैभव स्मृती 11च्या विरोधामध्ये आक्रमकता धारण करताना मात्र पाहायला मिळतात. विराट स्मृती 11 टीमचे मात्र पृथ्वीराज यादव. बॅटिंग पाहायला गेलं तर 9 बॉलमध्ये 28 धावांची बहारदार खेळी इथे साकारली. पहा बॅकफुटला गेले त्याच्यानंतर मात्र पंच केलं अगदी सहजरित्या. बॉलला मात्र स्क्वेअर लेग डोक्याच्या वरून मात्र फेकून दिलंय. हुकचा फटका अगदी चांगल्या पद्धतीने मात्र सजवलाय आणि 6 धावा तिथे मात्र मिळवल्यात. 30 धावा धावफलकावरती 1.5चा खेळ आतापर्यंत झाला आणि षटकामध्ये 22 धावा खर्च झालेल्या आहेत. हाताच्या घड्या कमरेवरती हात, परंतु हा क्रिकेट आहे. तुम्हालाही संधी आहे कारण नाण्याला 2 बाजू असतात. छापा की काटा. जरी इथून टॉस जिंकला असला वैभव स्मृती 11 टीमनं पण सध्याच्या घडीला विराट स्मृती 11 आपला नाणा मात्र खणकवताना पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढले. क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे. आमचे क्षेत्ररक्षक प्रेक्षक मात्र बनले क्षेत्ररक्षक. बॉल होते फरार. ऑन फायर आणि इथून हा आई आलाय अगदी अफलातून. चिमणी उडाली भूर. बॉल गेलाय दूर. सीमारेषा पार. षटकार. या षटकामध्ये 28 धावा खर्च झाल्यात. एकूण धावफलकावरती धावा आल्या 36. बॅटिंग करत असताना टीम विराट स्मृती 11 का बॅटिंग केली. अफलातून खेळ सजवलाय. 10 बॉलमध्ये 34 वरती खेळ साकारत असताना पृथ्वीराज यादव हे वादळ घोंगावताना मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. या खेळाडूनं मात्र इम्प्रेस केले प्रत्येकवी. या खेळाडूनं मात्र आपला साज बाज ताज सातत्याने मात्र वर तेज करून ठेवलाय आणि त्याच खेळाडूला पाहायला गेलं तर इथून खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. प्रत्येक बॉल इथून षटकामागे तुम्हाला मीटिंग घेता येणार नाही. 3 षटकानंतर तुम्हाला मीटिंग घेण्याची मुभा असेल. ड्रिंक ब्रेकमध्ये विनंती करेन कॅप्टन योगेश माळुसरे यांना विनंती करेन प्लीज. चला लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे आणि 36 धावा धावफलकावरती आल्यात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहायला गेलं तर या वाल्मिकी पठार आणि पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांनाही आपण मात्र ऐकणार आहोत. सातत्याने त्यांचं प्रेम राहिले. आजी मात्र इथे निमंत्रित करून आज आम्हाला मात्र या मोठ्या स्पर्धेचा भाग होण्याची सुवर्ण संधी दिली
त्याबद्दल अगदी मनापासून मनाच्या अंतःकरणापासून मी इथून प्रवीणजी वंडोसकर महाराज आणि त्याचबरोबर राहुल डीजे आणि पूर्ण मात्र इथून वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करेन. सातत्याने वेगळी स्पर्धा आणि त्याच पद्धतीने मात्र झळाली प्राप्त करून देण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केले गेले. अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा मात्र रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला या नवी मुंबई शहरामध्ये. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या नावाचा डंका पेटताना पाहायला मिळतोय. एकच बोलबाला 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 वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025चा दमदार आयोजन, दमदार नियोजन, सुनियोजित पद्धतीने मांडलेली मात्र स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीमध्ये मात्र आघात होताना पाहायला मिळतो. इथे नाईस साऊंड पाहायला मिळालं. अगदी शॉट मात्र पाहायला मिळालं. वन बाउन्स, आणखी एक बॉल फेकून दिले. सीमा रेषा पार पार पार, चौकार. 4 धावा सर. आणि या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा. 40 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय. इथे खूप उत्तम बॅटिंग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. विठ्ठल शेळके आणि पृथ्वीराज यादव. आता विठ्ठल शेळके स्ट्राईकला गेले तेही दाखवतात येस यू कॅन डू इट, हे मी करू शकतोय. त्याचं उत्तम उदाहरण. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती मात्र थोडीशी उचली पाहायला मिळाली आणि इथून चांगला बॉल इथे मात्र हातलं गेलं. टप्पा चांगला होता गुडलेत वरचा आणि थोडीशी मात्र हाईट फॅक्टर पाहायला मिळालं आणि ते मेहनत अतिरिक्त मात्र घ्यावी लागली विठ्ठल शेळके यांना. डॉट बॉल आलाय. बाईची एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 41 धावा. 41. स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते बॉलला प्रोटेक्ट केलं जाईल, फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळेल. आणि हीच गोलंदाजी आत्ता या घडीला होणं खूप गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने मात्र या क्रिकेटला पुढे नेले या मॅच मध्ये पृथ्वीराज यादव या फलंदाजांनी अफलातून फलंदाजी 10 बॉलमध्ये 34 वरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. विठ्ठल ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. इथे पृथ्वीराज यादव पाहायला मिळतात आणि या फलंदाजाने इम्प्रेस केले आज फलंदाजी करताना या मॅच मध्ये. राजू मोहिते यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न परंतु पाहायला गेला तर काय अप्रतिम अप्रतिम कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025. सुफियान शेख ज्यांनी धावा खर्च केल्या होत्या ना त्यांनी काम केले तमाम. पृथ्वीराज यादव सारख्या फलंदाजाला केले बाद. गोलंदाज राजू मोहिते यांनी मोठा विकेट, बिग विकेट, 440 होल्डचा करंट, मोठा बुरुज ढासळला जातोय. पृथ्वीराज यादव विराट स्मृती 11 टीमचा मात्र 11 बॉल मध्ये 34 धावा करत बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज इन ऍक्शन 3 वरती मात्र जाताना पाहायला मिळतील. फलंदाज पृथ्वीराज यादव बाद झाल्यानंतर प्रकाश एडगे एक चांगले फलंदाज. ग्रामीण क्रिकेट मात्र त्यांना खेळताना पाहायला मिळतो आपण नागवन टेक या टीम मधून. आणि आज संघ मालकांसाठी खेळताना पाहायला मिळतील विराट स्मृती 11 बाबूजी शेळके आणि सुरेशजी शेळके साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बाबूजी शेळके साहेबांची इथे उपस्थिती पाहायला मिळतोय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत साहेब. आणि आपणास विनंती असेल की या मुख्य अतिथी कक्षामध्ये जिवलग मित्र परिवार याही सर्व मित्रांचा आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करू. उंच माझा झोका हवेमध्ये बॉल झेलकावे घेत असताना पाहायला मिळतोय. क्लाब झेल अश्टोनस्टाईननं पकडला गेलाय. झेल विशाल या क्षेत्ररक्षकांकडनं आणखी एक बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. गोल्डन डकचा शिकार प्रकाश एडगे बॅक टू डगआउट. विशाल मोहिते होते तिथे स्लाइड ऑफ साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. त्यानंतर मात्र इथून हुकचा फटका खेळायचा होता. अप्रतिम इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अप्रतिम गोलंदाजी राजू मोहिते साकारताना मात्र पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक गोलंदाज असतील मात्र इथे राजू मोहिते. आजच्या दिवसातील पहिली मात्र हॅट्रिक मिळवण्याची संधी मात्र इथून प्राप्त करतील का. आता इथून क्षेत्ररक्षकाने अलर्ट राहणं खूप महत्वपूर्ण आहे कारण तुमचा गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे. आलेला झेल पकडणं खूप महत्वपूर्ण आहे. ही विकेट हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे. ऑन हॅट्रिक मात्र बॉल असणार आहे. क्षेत्ररक्षक अलर्ट आहेत गोलंदाजाला साथ देण्यासाठी. राजू मोहिते गोलंदाज असतील. नवीन फलंदाज राम शेळके. संधी आहे तिथे नाही आहे परंतु थोडासा गॅप शोधून काढली. 1 बाउन्स बॉल होते फरार. सीमारेषा पार 4 चौकार. राजू शेळके यांच्या बॅट मधून आल्या 4 धावा. राम शेळके आणि
आणि त्यानंतर 46 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक समाप्त झालं. इथे तिसरं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 46 धावा बॅटिंग करत असताना विराट स्मृती 11 टीम. चला, इथून अतिरिक्त थोडासा वेळ खर्च केला जातोय कारण तुम्हाला इथून फक्त 30 सेकंदाचा टायमिंग दिला जातो मीटिंगसाठी. परंतु ड्रिंक ब्रेक तुमच्या 12व्या खेळाडूची मात्र जबाबदारी आहे. पाणी हवंय का? ओके, डन. मॅच आपल्यातून इथे मात्र पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर या क्रिकेटला सजवलं गेले वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारला जातोय. आज नवी मुंबई शहरामध्ये मात्र एकच नाव आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी 350-400 किलोमीटर वरती हे आवाज मात्र गेलाय. ते नाव आहे वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन. पाटण तालुक्याचं दमदार आयोजन वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 मात्र पाहायला मिळते. काय आयोजन साकारलं गेले आणि आज दुसरा दिवस. प्रत्येक मॅच महत्वपूर्ण आहे. पहिला सामना शिवन्य 11 या सिम टीमने मात्र जिंकलाय. इथून साई बॉईज, समयरा फायटर्स आणि काव्या फायटर्सच्या टीमला मात्र कमबॅक करावा लागेल येणाऱ्या पुढील मॅच मध्ये. ती क्षमता या मात्र टीमकडे आहे. अमर पाटील आपल्याला पाहायला मिळते ते संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला शिवन्य 11 सचिन पवार यांचा संघ पहिला सामना जिंकलाय. परंतु आता इथून विराट स्मृती 11 आणि वैभव स्मृती 11 हा सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र चाकतीचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डाऊन द फिल्डर इथे मात्र पाहायला मिळाले. अप्रतिम झेल पकडलाय का की षटकार आहे की चौकार. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईन वरती पाय आणि येथील धावा 6 षटकार. हरीश कोळेकर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक इथे मात्र मार्गस्थ. चौथं षटक माफी असावी. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 16.42च्या सरासरीनं धावा आतापर्यंत जमवले जातात. इथे स्किट झाला होता, आवाज आला होता इथपर्यंत बॅककट. यस, डेफिनेटली. आणि एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. संधी इथे नामी मात्र प्राप्त झाली होती परंतु क्षेत्ररक्षक इष्टरक्षक स्वतः चुकले तिथे. राजू मोहिते आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 53 धावा. 53 धावांचा उल्लेख आपण केला, संख्येचा उल्लेख केला. तिथे मात्र सोफियान शेख येत आहेत. आणखी एक शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र पकडला गेलाय. झेल फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट. इथून माघारी परतावा लागेल. विठ्ठल शेळके या फलंदाजांना 53 वरती तिसरा विकेट. हरीश कोळेकर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. आणि नवीन फलंदाज इनॅक्शन 5 मध्ये मंगेश शेळके जाताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आता इथून जिथे 80चा आपण टार्गेट इथे पाहत होतो, ज्या पद्धतीने मात्र धावा जमवल्या जातील का चर्चा पाहायला मिळत होती, तो मात्र येताना पाहायला मिळते. 75 वरती विकेट जाताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण 3 विकेट गेल्यानंतर आता राम शेळके आणि मंगेश शेळके या 2 फलंदाजांवरती परिपूर्ण जबाबदारी. कारण अजूनपर्यंत 8 बॉलचा खेळ बाकी आहे. नऊ बॉलचा खेळ बाकी असणार आहे. आणि त्यानंतर मात्र सोफियान शेख परत एकदा झेल घेण्याचा प्रयत्न अगदी त्यांच्या अवाकाच्या बाहेर. आणि बॉल नियोजित मात्र इथून दाखल होताना पाहायला मिळतील. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. 54 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अप्रतिम इथे मात्र खेळ साकारला गेला. त्याच्यानंतर मात्र कमबॅक ही गोलंदाजांनी केलाय कारण राजू मोहिते यांचा हा मात्र षटक नावी गेलाय. गोलंदाजी करणारी टीम वैभव स्मृती 11 कारण त्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट आल्या होत्या. हरीश कोळेकर मंगेशला पाहतो येते ऑन स्ट्राईक. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. मंगेश शेळके
नागवन टेक या टीम मधून मात्र ग्रामीण क्रिकेट या खेळाडूंना खेळताना पाहायला मिळतात. आज आपल्या विराट स्मृती 11 बाबू शेके आणि सुरेशजी शेके यांच्यासाठी खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल आणि अप्रतिम झेल इथे मात्र पकडला गेलाय. फलंदाज बाद बॅक टू द गावट मंगेश शेळके या फलंदाजांना यावं लागेल माघारी. 54 वरती चौथा धक्का. बॅटिंग करत असताना टीम विराट स्मृती 11 टीमला. साईड ऑफ साईड मिडल स्टंप डिलिव्हरी यॉर्करचा प्रयत्न होता. अगदी मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं. फटका फसला देते आणि अगदी स्टिकर एंडला बॉल मात्र आदळलाय आणि त्याच्यानंतर मात्र मिड ऑन मध्ये शॉट मध्ये मात्र तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मात्र इथून फलंदाज बाद झालेत. मंगेश शेळके याही फलंदाजांना यावं लागेल माघारी. नवीन फलंदाज सुरेश शेळके येताना मात्र पाहायला मिळतील आपल्याला. राहुल सर निलेश क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले तिथे आणि अप्रतिम झेल मात्र पाहायला मिळालं. आज जर पाहायला गेलं तर परिपूर्ण ह्या वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन साठी घेतलेली मेहनत, वाल्मिकी पठार प्रीमियर लीग साठी घेतलेली मेहनत राहुल डीजे मामा सर्वांच्या आमच्या सगळ्यांच्या मनातील अध्यक्ष आज खेळतानाही पाहतोय. त्यांना प्रेशर दोन्ही खेळाचाही आहे आणि आयोजनाचे त्यांच्यावरती पाहायला मिळतो. इथे स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. धाव मात्र जास्त मिळणार नाही. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 55 धावा. मोठा फटका तिथे खेळलाय. जरूर तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु हाताला झटका, बोटाला दिलाय सटका. बॉल झालाय फरार. सीमारेषा पार. धावा येतील इथे मात्र 6 षटकार आणि या 6 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 61 धावा. राम यांच्या बॅट मधून मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळाला. नागवन टेक अ ब क या टीम मधील खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि आपला क्लास त्यांनी दाखवलाय ग्रामीण क्रिकेट आणि त्याचबरोबर लीग पद्धतीतील क्रिकेट मधला. त्याच्यानंतर मात्र इथून एकच्या स्वरूपामध्ये धावेताना पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 62 धावा. MTC लाईव्ह ब्रँड इज ब्रँड म्हटलं जातं. सागर फराड आणि त्यांची कंपनी मे भावेश ठाकरे यांचं सातत्याने कौतुक करत असतो आम्ही. असा कॅमेरामॅन अजूनपर्यंत आम्हाला सापडलेला नाहीये. अनेक स्पर्धा आम्ही करत असतो परंतु इथे पाहायला गेलं तर अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद होतील. चांगली गोलंदाजी साकारली इथे. प्रथमेश याने जयेश मराठे यांच्या स्वरूपामध्ये पकडला गेला. झेल फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल. बॅक टू द गाउट मंगेश शेके. स्क्रीनवर पहा. ठेवायचं. त्याचबरोबर पाहायला गेलं तर स्क्रीनवर ज्यांना पाहतोय या आयोजनाचं प्रेशर, या मॅचचा प्रेशर, हे नाव आहे वाल्मिकी पठार आणि पाटण मधील अगदी दमदार आयोजन, दमदार नियोजनाचे बेताज बादशाह बाप माणूस राहुल डीजे यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. दोन्ही गोष्टींचं प्रेशर आहे. मॅच जिंकायचं आहे, आयोजन यशस्वी करायचं आहे. या सगळ्या गोष्टींना मात्र सोबत घेऊन जात असताना, खेळाडूंना सोबत घेऊन जात असताना वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनला चांगलं क्रिकेट कसं उपलब्ध होईल त्यासाठी मात्र सातत्याने अहोरात्र मेहनत घेणारं नाव म्हणजे राहुल डीजे. चेहऱ्यावरती परिपूर्ण त्यांच्या जाणवतोय की टेन्शन कोणतं घ्यायचं, आयोजनाचं घ्यायचं की मॅचचं घ्यायचं. एक उत्तम मात्र खेळाडू पाटण तालुक्यातील आणि आज वाल्मिकी पठारला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. ते नाव आहे राहुल डीजे. कोल शेळके जसे आलेत ना तसं मात्र आजचा शनिवार आणि मारुतीरायाचा दर्शन घडवणारा मात्र हा बॉल येतोय 6 धावांसाठी. षटकार. बॅटिंग केले हाफ ट्रॅकर बॉल. असे बॉल तुम्ही टाकाल तर मात्र आक्रमण तर होणारच, कारण अगदी तोफा होता आणि त्या तोफ्याला केलाय कबूल. आणि या 6 धावेनं आता इथून बॅटिंग करणारी टीम विराट स्मृती 11 टीमचा मात्र कॅल्क्युलेटर कम्प्युटर प्रमाणे चालायला लागलाय. बुलेट ट्रेन प्रमाणे मात्र सुसाट वेगानं मात्र धावसंख्या धावताना पाहायला मिळतोय. 68 धावा 68 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही टीम मात्र ताकदवान बलवान आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील चांगले खेळाडू मात्र या टीम मधून तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत.
त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढल्या राहुल डीजे आहेत, परंतु दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल होते फरार. सीमा रेषा पार, चवकार, एंड इज वेल. शेवटच्या बॉलवरती केलाय गोड 4 धावेनं आणि या धावपलकावरती ही धावा लागल्या जात आहेत त्या. 5 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 72 धावा. आता विजयासाठी 73 धावांची गरज असणार आहे. ती बॅटिंग करणारी टीम विराट स्मृती 11च्या विरोधामध्ये वैभव स्मृती 11 या टीमला. सर नेक्स्ट मॅच टॉस येते. या मॅच नंतर मात्र टॉस घेतला जाईल आणि इथून पहिली इनिंग आपण पाहिली. विराट स्मृती 11, बाबूजी शेळके आणि सुरेशजी शेळके या दोन संघ मालकांचा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जिवलग मित्र परिवार यांचा हा संघ वैभव स्मृती 11. या दोन संघांमधला सामना पहिल्या इनिंग इथे मात्र समाप्त झाली आणि या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती धावपलकावरती लागली गेली ती विराट स्मृती 11 यांची बॅटिंग करत असताना 72 धावा. विजयासाठी 73 धावांची गरज असणार आहे. आणि सेकंड इनिंग मध्ये जाऊया. पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज आणि वाल्मिकी पठार आणि पाटणचा हा वास सातत्याने ओळखला जातोय ते प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांच्याकडे. थँक्यू.
कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या 64 कलेंचा अधिदाता बाप्पा श्री गणरायाला वंदन करून उभे हिंदुस्थानचा हृदयदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज पाटण तालुका आणि याच पाटण तालुक्यामधील वाल्मिकी पठार असोसिएशन आणि वाल्मिकी पठार असोसिएशन आयोजित वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या डावाला या ठिकाणी योगेश मालुसरे आणि रतन साळुंके ही आघाडीची जोडी टीम वैभव स्मृती 11 या टीमच्या माध्यमातून बॉलिंगसाठी जर पाहिलं तर विराट स्मृती या संघाची रन मशीन, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजीची जबाबदारी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पहिल्या बॉलवरती ती सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एक धावाले आमचे पाटणवरून खास करून तुषार पाटील बापू, त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये ज्यांनी 8 बॉलमध्ये 8 षटकार मारले पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये सुनीलजी सागावकर सर यांचं देखील शुभागमन. त्यांना मी विनंती करून आपण व्यासपीठावरती या. वाल्मिकी त्याचबरोबर प्रमोदजी कदम सातत्याने वाल्मिकी पठार असोसिएशनला खऱ्या अर्थानं ज्यांचं सपोर्ट कायम राहतो ते प्रमोदजी कदम देखील आहेत, त्यांचं देखील शुभागमन. एक धावी ती धावफलकावरती लागली जाते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीराज यादव आज जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामधून बिलॉंग करत असताना खुल्या गटातील भरपूर क्रिकेट खेळले आणि आपल्या नावाचा परिचय करून देत असताना बॅटिंगमध्ये जर पाहिलं तर सुफियान शेखच्या गोलंदाजीवरती सलगचे 4 चौकार आणि त्याच्यानंतर 2 षटकार सलगचे आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग राहिले. 2 बॉलवरती 2 सिंगल आलेत. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार पाटील बापू त्याचबरोबर सुनीलजी सागावकर सर, कालच्या दिवसामध्ये आम्ही देखील तुमच्या अगदी 9व्या बॉलची वाट बघत होतो, परंतु चुकून तुम्ही बाद झाला. नाहीतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा विक्रम नक्कीच तुमच्या नावावरती राहिला असता, कारण की 9 बॉलमध्ये अर्धशतक झळकवण्याची संधी मात्र चालून आली होती, परंतु ती संधी हुकली. या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. रतन यांच्या बॅटमधून या दुसऱ्या डाबातील येतोय पहिला चौकार. संघाची धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोचले. आमचे स्कोरर जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं वाल्मिकी पठार असोसिएशनमध्ये प्रथमतःच या ठिकाणी एक प्रोफेशनल स्कोरर म्हणून अक्षयजी कदम, त्याचबरोबर ओमसाई MTC सध्याच्या घडीला जर पाहिलं तर प्रामाणिकपणाच्या जोरावरती अगदी प्रचंड लोकप्रियता कमवलेला यूट्यूब चॅनल म्हणून त्यांची ख्याती. सागरजी फराड आणि त्यांची संपूर्ण टीम इथे पुलटॉस बॉल, त्यावरती मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक. रतन यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र धावा यायला सुरुवात झाली, कारण की ज्या पद्धतीनं टार्गेट दिलं गेलं 73 रन 73 धावांचा आणि इथे मारायचे तर टॉपच्याला मारायचे. ते टॉपपासून जर तुम्ही सुरुवात केली तर मात्र शेवटपर्यंत तुम्ही टार्गेटपर्यंत पोहोचू शकता. 5 बॉलचा आत्तापर्यंत खेळ संपलाय. 73 धावाचं टार्गेट असताना 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचा बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा अपेक्षित असतील टीम वैभव स्मृती या टीमला. यावेळेस वेगवान चेंडू हाताळलाय. पृथ्वीराज यादवने देखील आपला क्लास दाखवलाय. 2 चेंडू खराब जरूर राहिले, परंतु शेवटच्या बॉलवरती कमबॅक करणारी डिलिव्हरी आणि पहिल्या षटकाचे होते सांगता. पहिल्या षटकानंतर नो लॉस 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. आज आपण पाहतो व्यासपीठावरती उपस्थित खऱ्या अर्थानं कालचा दिवस ज्यांनी खऱ्या अर्थानं पाटणमध्ये गाजवला आणि त्यांची क्लिप देखील ओमसाई यूट्यूब चॅनलवरती झळकली. 24 बॉलमध्ये आता 63 धावांची गरज, पण मॅच अजून देखील बनू शकते, कारण की क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे सेफ टार्गेट नसतं आणि कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देणारं आजपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती असं कोणतंही टार्गेट हे अस्तित्वात आलेलं नाही जे की तुम्ही विजयाची गॅरंटी देणारं राहिले. त्यामुळे इथून देखील मॅच बनू शकते, कारण की पहिल्या षटकामध्ये 10 धावा डबल डिजिटमध्ये धावसंख्या जरूर पोचली आणि एकही विकेट आलेली नाही. हे देखील एक महत्त्वाची बाब टीम वैभव स्मृती 11 या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळेल. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. रमेश शेळके या टीममध्ये जर पाहिलं तर
विराट स्मृती जे बाबू शेळके साहेब आणि सुरेश शेळके यांच्या संघमालकीचा संघ आहे आणि नागवंटेक परिसरामधील पाचगणी परिसरामधील बरेचसे खेळाडू या टीममध्ये आपल्याला समाविष्ट होताना पाहायला मिळत आहेत. रमेश शेळके गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर रखरखत ऊन, परंतु क्रिकेटचं वेळ मित्रांनो कधी थांबत नाही. उन्हाळा पावसाळा सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये सर्वात जास्त क्रिकेटची चर्चा कुठे असेल तर ती पश्चिम महाराष्ट्राची आणि याच पश्चिम महाराष्ट्रामधील वाल्मिकी पठार असोसिएशन पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटने स्ट्रोक जरूर केला, परंतु घोषंकित क्षेत्रामध्ये जिथे जास्त धावा मिळणार नाही तिथे मात्र हा फटका खेळला. या बॉलवरती आली एक सिंगल योगेश मालुसरेच्या बॅटमधून आली आणि त्याच्यानंतर मात्र धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही आयकॉन आणि चॉईस खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागेल. या वेळेस पाच समोरच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षक विठ्ठल आहेत. बॉल निघून चला सीमारेषा पार. मेतील धाबा 4. योगेशच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वाऱ्यासारखा या टीमचा एक आयकॉनिक खेळाडू आणि त्याच्यानंतर मात्र जर पाहिलं तर विठ्ठल साळुंके यांना बीट करून मात्र बॉल सीमारेषा भेटतोय. चौकार नंतर टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. अगदी थेंबे थेंबे तळेसाचे चौकार षटकार आणि सिंगल डबलने देखील टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. कारण की एखादं षटक जर जसं पहिल्या डावामध्ये सुफियान शेख यांच्या षटकामध्ये धावा आल्या 28, तसं जर एखादं षटक आलं तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. कारण आता समीकरण जर पाहिलं तर 22 बॉल 58ची गरज आहे. 22 बॉल 58. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे ते रमेश शेळके. यावेळेस फुल टॉस आणि त्यावरती मात्र आक्रमण हल्ला. बॉल निघून चालाय सीमारेषा पार. बुलंदी पॉवरफुल बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश मालुसरे सेट ऑन फायर नाव त्याच्या बॅटमधून येतोय हा वाल्मिकी पठार प्रीमियर लीगचा दमदार षटकार. आता दोन्ही बॅटर्सने आपले गेअर बदललेत, कारण की याच्या अगोदर रतन साळुंकेच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. आता योगेश मालुसरे ज्याला चांगलं माहिती आहे आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही, कारण की एक मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. एका मॅचमध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. वाट बघून चालणार नाही तर वाट लावावी लागेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अगदी मागच्या पायावरती थोडासा जोर दिला आणि त्याच्यानंतर मात्र या बॉलला पिक केलं. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मधल्या कालावधीमध्ये फॉर्मशी झगडत होता, परंतु पुन्हा एकदा या खेळाडूने मात्र बॅकअप घेतला. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. आता मात्र हवाई सफर. बॉल सीमारेषा पार. मेतील धाबा 6. योगेश मालुसरेच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. आता मात्र योगेश मालुसरे जंगमवाडी या गावचा ढाण्या वाघ आता थांबणार नाही. त्याला माहिती आहे समोर पृथ्वीराज यादवने जशी बॅटिंग केले त्या बॅटिंगला त्या टार्गेटला मात्र आता चोख प्रत्युत्तर द्यायचं असेल तर आता मात्र तलवारीसारखी बॅट फिरवावी लागेल आणि बॅट फिरते आणि धावा देखील ते धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. आता 20 बॉल 46. जे टार्गेट अक्षय मोठं वाटत होतं ते टार्गेट आता कुठेतरी सोपं वाटायला लागलं. मित्रांनो क्रिकेटमध्ये वेळ बदलत असते, परंतु वेळ जशी बदलेल त्यानुसार तुम्हाला तुमचे डावपेच देखील बदलावे लागतात. इथे डावपेच बदललेत. बॅटिंग करणाऱ्या टीमनं अर्थातच टीम वैभव स्मृती 11 या संघानं चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चौकार आणि त्याच्यानंतर आलेले लागोपाठचे 2 षटकार. यावेळेस 5 सेन्सिबल क्रिकेट संयम दाखवला. स्ट्राईक रोटेट करण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला, परंतु बॅटच्या साह्याने आमचे विनोदजी भगत सर आम्हाला कळवत आहेत की इथे बॅटच्या साह्याने घोषंकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, जिथे मिळाले एक सिंगल. संघाची धावसंख्या 28. दुसरं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत बॉल झालेत 5 आणि आता कुठेतरी जर पाहिलं तर आमचे 12th मॅन सँडी सरांच्या चेहऱ्यावरती थोडी संकट आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलवरती आणखीन एक आक्रमण, आणखीन एक हल्ला. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जशी सुरुवात पृथ्वीराज यादवने पहिल्या डावामध्ये केली तशी सुरुवात मात्र आता इथे योगेश मालुसरे रतन साळुंके ही आघाडीची जोडी. 3 षटकानंतर आपण ड्रिंक ब्रेक देणार आहोत आणि जर खेळाडूंना जास्तीची पाण्याची जर गरज भासली तर मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पाणी पोहोचू. 18ला 39ची गरज. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती.
अगदी आमचे स्कोरर आमचे अक्षयजी कदम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ज्यावेळेस टीम विराट स्मृती बॅटिंग करत होता त्यावेळेस 2 ओव्हरमध्ये 36 धावा धावफलकावरती होत्या आणि आता वैभव स्मृती 11 हा संघ खेळत असताना 34 धावा, अर्थातच जास्त काही फरक नाही, फक्त 2 धावांचा फरक आहे. आणि दोन्ही टीम जर पाहिलं तर दोन्ही षटकामध्ये विकेट आल्या नव्हत्या, हे देखील एक महत्त्वाची बाब. आता 18 बॉल 39, अर्थातच 13.00चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 3 षटकामध्ये. गोलंदाजीवरती गोलंदाज आता प्रकाश हेडगे आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर इनला रतन साळुंके आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश हेडगे पहिल्या बॉलवरती आक्रमण, फुलटॉसला फुल टोल वसूल केलाय, बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर, रस्त्यावरती थेट चाललाय रतन साळुंके. आता मात्र हल्ला होताना एका बाजूने होत नाही तर दोन्ही बाजूने हल्ला करायला सुरुवात केली. दोन्ही बॅटर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अगदी खेळाडू जर पाहिलं तर एक या खेळाडूंना आयकॉनिक म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली, परंतु क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जो जास्त घासेल तो चमकतो. अगदी कागदावरती जड असणारी टीम जड कामगिरी करेलच अशी शाश्वती तुम्ही देऊ शकत नाही. तसंच रतन यांना आज वैभव स्मृती या टीमकडून संधी मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना त्यांच्या बॅटमधून देखील आला एक दमदार षटकार. संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती. आता 17 बॉल 33 धावा. आता सँडी सर अगदी आशाभूत नजरेने पाहत आहेत आपल्या टीमकडे की आता कोणता गोलंदाजी ती या धावा रोकेल, परंतु धावा रोखणार नाही, थांबणार नाही. डाण्या वाघ रतनच्या बॅटमधून आणखीन एक दुसरा बिग हिट, बॉल सीमारेषा पार, दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6-6. आता मात्र दोन्ही बॅटर्सनी चर्चा केली. इथून पुढे आपण 1-2चा पाडा पहिली दुसरी मध्ये वाचला असेल, आता आपण भरपूर मोठे आहे. आता चौकार आणि षटकारांचा पाडा वाचायला सुरुवात करायची. रतनने चांगली बॅटिंग केली, त्याच्यानंतर मात्र योगेश मालुसरेने देखील पाठीमागच्या षटकामध्ये दमदार बॅटिंग केले. संघाची धावसंख्या 46 या आकड्यावरती. आता कुठेतरी आमचे अजय पवार जे जिवलग मित्र परिवारामधून संघमालक म्हणून भूमिका निभावतात त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी स्माईल आली. गणेशजी कदम यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली, कारण की टेन्शन होतं 73 धावांचं टार्गेट कशा पद्धतीनं पार पडलं जाईल. परंतु आता जर पाहिलं तर बॅटिंग करणारे दोन्ही बॅटर्स दाखवत आहेत चला मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका, पहा टाइम इज मनी, वेळेला पैशापेक्षा खूप सारं महत्त्व असतं आणि त्या वेळेचा उपद्रव तुम्ही करू नका, चांगला वापर करा. आता 16 बॉलमध्ये 27 धावा. मॅच मात्र अगदी जवळ येऊन ठेपले, परंतु एखादा ब्रेक थ्रू पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतो बॉलिंग करणाऱ्या टीमला. काय मॅच पहा, अगदी सकाळच्या सत्रामध्ये 49 धावा पहिल्या मॅचमध्ये समारा फायटर्स अगदी डिपेंड होऊ शकले असते, परंतु क्षेत्ररक्षक निलेश चव्हाण यांनी चुकी केली, कॅच सोडला महत्त्वाच्या क्षणी अनिकेत शेडगेचा, आणि त्याच्यानंतर गोलंदाजाचं संतुलन बिघडलं, वाईट बॉल आला, त्यानंतर षटकार चौकार देखील आले. ती मॅच मात्र प्रतिस्पर्धी शिवने 11 संघ जिंकला. यावेळेस आता कमी गतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. आता 15 बॉलमध्ये 27 धावा. अजून 2 षटकार आले तर मॅच मात्र पूर्णपणे जवळ येताना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बॉल मात्र दूरवरती, बॉल निघून चला सीमारेषा पार. रतन साळुंके आता मात्र मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करत असताना त्याच्या बॅटमधून आलाय आणखीन एक दमदार षटकार. या दोन्ही फलंदाजांची बॅटिंग जरा वाढली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. 50 धावांची भागीदारी रचले, एक मोठी पार्टनरशिप. क्रिकेट मध्ये मॅच 5 षटकाची असो वा 50 षटकांची पार्टनरशिप खूप महत्वाची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी क्रिकेटचा कॉपीबुक स्टाईल फटका इथे खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचा क्लास आणि मादक सौंदर्य दाखवणारा अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज रतन साळुंके, डावरी संघाचा एक सुपर डुपर खेळाडू. यावेळेस पाहता फटका फसला, एलिव्हेशनची कमतरता, बॉलच्या खाली विठ्ठल आहेत, आधी खाकी नंतर बाकी, आणि मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे क्षेत्ररक्षक विठ्ठल यांनी पकडले कॅच
आणि फलंदाज मात्र इथे बाद होईल. ज्या नावाचा डंका वाजत होता त्या नावाला इथे मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश आलंय टीम विराट स्मृती 11 या संघाला. 10 बॉलमध्ये 27 धावांची दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळेल. रतन यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. डावरी संघाचा सुपर डुपर डावरी संघाचा ढाण्या वाघ 27 धावांची दमदार खेळी करून डगआउट मध्ये त्याचं स्वागत. नि बॅटर मध्ये हरीश कोळेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग करत असताना फारसं योगदान देऊ शकले नाही, परंतु आता बॅटिंग मध्ये टीमला 8 धावांचं षटक शेवटच्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये कमी धावांचं षटक हाताळलं. हरीश कोळेकर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. 13-21 ची आवश्यकता. अजून देखील मॅच दोलायमान अवस्थेमध्ये. सामना जिंकण्याच्या समसमान संधी इथे दोन्ही टीमला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हरीशने आलेल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे चुकी करताना पाहायला मिळतात, कारण की विकेट गेल्यानंतर कुठेतरी पहा इथे काय घडलं जातंय. मॅचची मुवमेंट बदलणारा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. टर्निंग पॉइंट 2 धावा तिथे आल्या. 3 षटकांचा खेळ संपला. जिथे कॅच होती अगदी निर्धाव बॉल होता तिथे मात्र कॅच ड्रॉप लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. या चुका मात्र क्रिकेटमध्ये अगदी ठेच तुम्हाला मोठ्या दगडाने लागत नाही तर छोट्या छोट्या दगडाने तुम्हाला ठेच लागते आणि त्या ठेचामधून मात्र तुम्हाला शिकावं लागतं आणि ते मात्र चुकी घडताना पाहायला मिळते. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये करायच्या आहे त्या 19 धावा. आता पृथ्वीराज यादव पण टीमला सांगतोय, खेळाडूला सांगतोय की मॅच हलक्यामध्ये घेऊ नका, कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील हलका नाहीये. ज्यांनी 3 षटकामध्ये 54 धावा जमावले अर्थातच त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. आता 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 हे घमासान. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावामध्ये आता 12 बॉलमध्ये 49 ची गरज. पंचांच्या भूमिकेमध्ये विनोदजी भगत सर, महेशजी मिसाळे सर, त्याचबरोबर गुरुनाथ पाटील सर, अतिशय नामांकित पंच. कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा अविरतपणे करत असताना खूप चांगली भूमिका त्यांची राहिली आणि असे नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 54 या आकड्यावरती. 54 धावा. वैभव स्मृती 11 या टीमला आता जिंकण्यासाठी गरज आहे. 12 बॉल 19 धावा. आता जिंकण्याच्या समसमान संधी असताना स्ट्राईक वरती मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतं योगेश मालुसरे. रन मशीन ऑफ जंगमवाडी, रन मशीन ऑफ वैभव स्मृती 11. आता मात्र विठ्ठल शेळके गोलंदाजीवरती आलाय. पाचगणी या संघाला बिलॉंग करत असताना, पाचगणी गावाला बिलॉंग करत असताना विठ्ठल शेळके बॅटिंग करत असताना चांगला खेळ राहिलाय. या खेळाडूचा देखील अगदी 8 बॉलमध्ये 14 धावांची खेळी त्यांची राहिली आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आले. 4थं षटक. या षटकामध्ये मॅचचं टर्निंग मोमेंट असू शकतो, कारण की या षटकामध्ये जर धावा अगदी कमी धावांचं षटक हाताळलं तर शेवटच्या षटकामध्ये 12 ते 13 धावा जरी राहिल्या तरी प्रेशर निर्माण आणि दबाव निर्माण करू शकतात. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आता 54 या आकड्यावरती. पाचाला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला विनंती असेल. टीम विराट स्मृती स्ट्रायकर इनला योगेश मालुसरे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी सोडून दिलाय, परंतु पंचांच्याकडे आशाभूत नजरेने पाहिलं. पंचाने मात्र कोणती ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल नाही. डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र एक डॉट बॉल. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास वाढवताना आपल्याला पाहायला मिळेल. एक डॉट बॉल इथे मात्र प्रेशर दबावामध्ये घेऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीम वैभव स्मृती 11 या संघाला. आता मात्र खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र विनोदजी भगत सर आमच्यापर्यंत इशारा करतायत. अगदी भर 12च्या उन्हामध्ये देखील त्यांना कवायत इथे करावी लागते, योगा करावा लागतोय. व्हाईट बॉलचा इशारा. आता 11 बॉलमध्ये 18 ची गरज आहे. मॅच बनू शकते, मॅच बनवावी लागेल. दोन्ही टीमला अगदी जिंकण्याच्या समसमान संधी, परंतु जो जास्त प्रयत्न करेल तो मात्र विजयाच्या दिशेने पोहोचेल. इथे योगेश मालुसरे सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. पंचाने मात्र ते हिरलाने मात्र डॉट बॉलचा इशारा केलाय. आता 10 चेंडू 18 धावा. पहा मॅच कुठेतरी एक डॉट बॉल आल्यानंतर दूरवरती जाताना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉलमध्ये 18 ची गरज.
चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्याकडे अगदी लाऊडली अपील केली, परंतु अपील जास्त आत्मविश्वास कमी जाणवला. अगदी जिथे वैभव स्मृती या टीमच्या डगआउटमधून टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट येत होता, आता मात्र तिथेच आपल्याला स्मशान शांतता देखील पाहायला मिळतात. कारण की 9 बॉलमध्ये 18, जी मॅच 12-19ची आली होती, आता 9 बॉल 18ची मॅच. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, हे मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉलमध्ये 18, अगदी दोन्ही 12th मॅनमध्ये चर्चा केली जाते की तुमचा संघ जिंकणार की आमचा संघ, परंतु मैदानाच्या आतमध्ये जे खेळतात त्यांच्यावरती डिपेंड आहे की यावेळेस पूर्णपणे शांत ठेवले. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला जात असताना संघ आपल्याला पाहायला मिळते. योगेश मालुसरे दबावामध्ये फलंदाजी करत असताना, अपेक्षा भंग करत असताना कुठेतरी टीमचं आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं टेन्शन आणि प्रेशर या खेळाडूवरती जाणवलं जात आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 1च धावी ते खर्च केले. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि ती देखील अतिरिक्त स्वरूपाची. 8 चेंडू 18ची गरज. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडलं जातंय? 5 बॉल. विठ्ठल शेळके यांची गोलंदाजी जर आवडली असेल, प्रत्येक सणाला सदैव तत्पर, मातृभूमीच्या रक्षणाला असा असणारा पोलीस बांधव, काय गोलंदाजी करतो विठ्ठल शेळके. अगदी ज्या वेळेस क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळेल त्या वेळेस या खेळाडूने मात्र आपल्या नावाचे छाप सोडले. टीम अडचणीमध्ये होते, अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आता मात्र विठ्ठल, विराट स्मृती या टीमसाठी एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. या बॉलवरती मात्र आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आले. व्हाईट बॉलचा इशारा आणि पंचांचा रिव्ह्यू असेल तरच इथे घेतला जाईल. तिसऱ्या पंचांना मी गुरुनाथ पाटील सरांना मी आमंत्रित करू की आपण या व्हाईट बॉल साठी ती रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली. अंपायर कॉल नसेल तर रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्या. अंपायर कॉल व्हाईट बॉल आहे. चला मॅच चालू करा. आता 7 मध्ये 17ची गरज. योगेश जो सुरुवातीला आक्रमण करत होता, परंतु योगेशला पूर्णपणे शांत ठेवलंय. या धावा देखील आता मात्र प्रेशर निर्माण करू शकतात बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण की रतन साळुंके जो चांगल्या फॉर्म मध्ये होता तो बाद झाला. त्याच्यानंतर योगेश कुठेतरी त्याच्या बॅटमधून देखील 3 षटकार जरूर आलेत, परंतु आता जर पाहिलं तर लागोपाठचे 5 डॉट बॉल देखील आणि निर्धाव बॉल आल्यानंतर चांगल्या बॅटर्सवरती देखील प्रेशर निर्माण होतं. हे क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय आणि हेच घडत असताना आता शेवटचा बॉल. 7-17. या बॉलवरती मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आता 6 मध्ये 15 धावांची गरज. 6 बॉल 15 धावा. मॅच बनले, मॅच बनवले. विठ्ठल शेळके या खेळाडून मात्र 100% योगदान दिले आपल्या गोलंदाजीमधून. फक्त 4 धावांचं षटक हात आलंय. काय गोलंदाजी, कमी खर्चिक, अगदी कंजूस गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विठ्ठल. आता 6 बॉलमध्ये 15ची गरज. 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 6-15 टीम मीटिंग बोलवली जाते, चर्चा केली जाते. चर्चा जरूर केली जाईल कारण की एक क्रुशियल मोमेंट या मॅचचा, परंतु वेळ देखील खूप महत्वाची आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 हे घमासान. व्यासपीठावरती तुषारजी पाटील, त्याचबरोबर सुनील सागावकर सर. अगदी काल 92 धावांचं लक्ष होतं आणि या 92 धावांच्या लक्ष्याचा पाठलं करत असताना वाटलं होतं कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये हे टार्गेट मात्र खूप जड जाईल. त्याचबरोबर अधिक काटकर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करू. आपण देखील या अधिक दादा अगदी यूट्यूबच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये त्यांनी देखील या स्पर्धेचा आनंद घेतला होता आणि आज त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली. पाटण क्रिकेटवरती सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पाटणमध्ये अनेक असोसिएशन अस्तित्वात आहेत, परंतु क्रिकेटचं प्रेम हे प्रत्येक असोसिएशनवरती राहिलं. हे खऱ्या अर्थाने एक चांगल्या खेळाडूची लक्षणं आहेत आणि आज जर पाहिलं तर तालुक्याच्या स्पर्धा कुठे असू द्यात तिथे हे खेळाडू भेट देत असतात. आणि मित्रांनो, हेच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही क्रिकेट कुठेही खेळा, परंतु क्रिकेटबद्दल तुमचं प्रेम, क्रिकेटबद्दल तुमची आपुलकी जिवंत ठेवा आणि हीच आपुलकी तुमच्या नावलौकिकाला साजेशी ठरत असते आणि
तेच आपल्याला इथे पाहायला मिळते. आता 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज गोलंदाजीवरती. शेवटचं षटक आणि जबाबदारीचं षटक. आता जे काही करायचं, जे काही जबाबदारीने जे काही भूमिका निभवायची असेल ते फक्त आता गोलंदाज श्रीकांत यांना आणि संघाचं भवितव्य फिल्डिंग करणाऱ्या संघाचं जर कुणाच्या हातामध्ये असेल तर श्रीकांत यांच्या हातामध्ये. 6 बॉल चांगले राहिले तर मात्र फिल्डिंगच्या टीमचा बोलबाला राहील. 6 बॉल खराब राहिले तर बॅटिंगच्या टीमचा बोलबाला राहील. आता स्ट्रायकर इनला हरीश आपल्याला पाहायला मिळतात. हरीश कोहेकर बॉलिंग चांगली राहिली. बॅटिंगमध्ये मात्र आता जर पाहिलं तर आत्तापर्यंत 2 धाबा पहिल्या बॉलवरती त्यांच्या बॅटमधून आल्या. त्याच्यानंतर बराच काळ मात्र स्ट्राईकवरती नव्हते, परंतु आता मेन मुवमेंटला, कारण की एक महत्त्वाच्या क्षणी संधी चालून आले. इतिहासात नाव नाही तर नावाचा इतिहास करा. आज तुम्ही स्वतःला प्रसिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. स्वतःला सिद्ध करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला लोक प्रसिद्ध करतील. हरीश यांना संधी आहे इथे स्वतःला सिद्ध करण्याची, प्रसिद्ध होण्याची, कारण की 6 बॉल 15ची गरज असताना या मॅचकडे मात्र संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष, संपूर्ण टीम ओनरचं लक्ष आणि संपूर्ण खेळाडूंचं लक्ष लागून राहिले. 6-15ची आवश्यकता. कुठेतरी योगेश मालुसरेने खालेले निर्धाव बॉल आणि त्याच्यानंतर आलेले प्रेशर या मॅचमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज श्रीकांत. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र प्रेशरमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. योगेश मालुसरे अशाभूत नजरेने पाहतोय, परंतु जे 5 बॉल डॉट बॉल आले त्याच्यावरती जरी सिंगल डबल 5 धावा आल्या असत्या तरी देखील मॅचमध्ये एक टार्गेट, एक दबाव कमी राहिला असता. आणि आता चुकी घडताना त्याचबरोबर हर्षलजी लोकरे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जात आहेत. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. वाल्मिकी पठार असोसिएशनवरती नितांत प्रेम करणारे हर्षल लोकरे आपल्याला पाहायला मिळतात. खरा बॉल, ज्या बॉलला फटका मारायचा नव्हता त्या बॉलवरती मात्र फटका खेचला. डिक्लेअर स्वरूपाची धाव. आता मात्र सामना जर पाहिला तर झुकलाय बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. 4 मध्ये आता 14ची गरज. 4 बॉल 14. 2 बॉल डॉट बॉल आले तर मात्र फिल्डिंग करणारा टीम या मॅचमध्ये पुढे निघून जाईल. 2 बॉलवरती 2 षटकार आले तर पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी नवसंजीवनी. या अधिक दादा वेलकम, आपलं सहर्ष असं स्वागत. आज आमच्यावरती आणि पाटण टेनिस क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा इथे चुकी घडले. वाईट बॉल आणि +1. पण नशिबाची दार मात्र इथे पुन्हा एकदा उघडले. टीम वैभव स्मृती 11 या संघासाठी. पृथ्वीराज यादव विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि व्हाईट बॉल टाकल्यानंतर त्यांच्या हातामधून देखील बॉल निसटलाय. डिक्लेअर स्वरूपाचे एक धाव खूप महत्वाचे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. कासवाच्या गतीने का होईना, परंतु रोज हळूहळू प्रगती करा. एक दिवस तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचाल आणि तेच घडताना यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक महत्वाच्या क्षणीला. ओ माय गॉड, 1 धाव आले. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. वाल्मिकी पठार प्रीमियर लीगचा खेळ. कॅच सुटल्यानंतर उपद्रव काय असतो. आता योगेश मालुसरे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 11ची गरज. ज्या योगेश मालुसरेने आपल्या टीमला बॅकफुटला घालवलं त्याला पुन्हा एकदा संधी आले. या संधीचं सोनं करावं लागेल आज, नाही तर पुन्हा कधीच नाही. आता मात्र 0 वरून हिरो बनण्याची संधी मात्र आली योगेशला, कारण की 4थ्या षटकामध्ये जे डॉट बॉल आले, जे प्रेशर आलं, ते प्रेशर रिलीज करण्याची संधी. ओ माय गॉड, पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. आता 2-11ची गरज. वाटलं होतं कुठेतरी रतन आणि योगेशची रन मशीन चालू झाल्यानंतर वैभव स्मृती 11 हा संघ हा सामना जिंकेल, परंतु विठ्ठल शेळके यांनी जे षटक हाताळलं ना, मॅचला पूर्णपणे कमबॅक करून देणारं षटक हाताळलं. आता 2 बॉल 11ची गरज. शेवटच्या 10 बॉलवरती आमचे सागर दादा आम्हाला माहिती पोहोचवतात की शेवटच्या 10 बॉलवरती फक्त 7 रन आलेत. 10 बॉल 10 जरी निघाले असते तरी आता 8ची गरज असते. हे समीकरण क्रिकेटमध्ये. 2-11ची गरज. समोरच्या दिशेत फटका केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चुकी होताना पाहायला मिळत नाहीये. 1 धावाले 2 धावा, परंतु आता जर पाहिलं तर सामना पूर्णपणे झुकलाय. त्याचबरोबर अमोलजी सुपुगडे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतंय. आज कोटरे प्रीमियर लीग मध्ये त्यांचा देखील संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा देखील आपण करूयात सरशाचं स्वागत. आता 1 बॉल 9ची आवश्यकता. कुठेतरी जे डॉट बॉल आले त्याच्यावरती मात्र प्रेशर आलं आणि तेच प्रेशर एखादा अतिरिक्त अजून देखील आशा पल्लवित होत आहेत, कारण की जोपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आमचे स्कोरर अक्षयजी कदम सांगतात की 1 बॉल 16 धावा देखील झालेल्या आहेत. हा क्रिकेटचा इतिहास सांगतो.
त्यामुळे आशा सोडू नका. पहा पुन्हा इथे काय घडलं जाते ते मात्र डेलिब्रेट या बॉलवरती इन मध्ये नव्हता बॅटर आणि डॉट बॉल आलाय आणि सामना मात्र इथे गमावलाय टीम वैभव स्मृती. पहा अगदी हातामध्ये मॅच आली होती, मॅच आपल्या पारड्यामध्ये आली होती, परंतु जो खेळाडू भन्नाट फॉर्ममध्ये होता त्यानेच पुन्हा एकदा थोडासा बॅकफुटला गेला आणि त्याच्यानंतर मात्र ही मॅच पूर्णपणे टीम विराट स्मृती या संघाच्या बाजूने हा निकाल लागला जातोय. आणि अर्थातच